शहादा शहरातील खेतिया रोड येथील पाटीलवाडी समोरील खड्डा बनला स्विमिंग पूल। पहिल्याच पावसात खेतिया रोडवरील खड्डे पावसाचे पाणी साचल्यामुळे बनले स्विमिंग पूल। सर्वात जुना रस्ता आहे। या रस्त्यावरून कारखान्यावर जाता येतं, लोणकराला जातात, काही मसावत जातात, खेत्याला जातात, जळगाव जाणारे लोक या रस्त्याने कायम वापरतात। या रस्त्याची परिस्थिती दर पावसाळ्यात अशी असते। तुम्ही बघा, शासन प्रशासनाने याच्यावर शासन प्रशासनाचे लोक वापरतात, याच्यात कोणी साधारण व्यक्ती वापरत नाही। सर्वांची जिम्मेदारी आहे। जे जिम्मेदारी पदावर बसले लोकांनी लक्ष देऊन या रोडाचे लवकरात लवकर काम करावं। शहरातील खेतिया रोडवर खड्डे पडल्यामुळे पावसाचे पाणी साचून या ठिकाणी पाण्याचे डबके बनले आहेत। त्यात परवापासून सुरू झालेल्या पावसाच्या संततधारमुळे या डबक्यांना स्विमिंग पूलचे स्वरूप प्राप्त झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। शहादा खेतिया रस्ता हा अतिशय रहदारीचा असून शहादा शहरातून हजारो नागरिक सातपुडा साखर कारखाना, सूतगिरणी, पूज्य साने गुरुजी महाविद्यालय, मिशन हायस्कूल तसेच रोजगारानिमित्त बाहेरगावी जात असतात। तसेच ह्या परिसरात मोठ्या प्रमाणावर मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, कॉलेजेस असल्यामुळे याच डबक्यांमधून हजारो विद्यार्थी, नागरिक, टू व्हीलर, फोर व्हीलर, अवजड वाहनधारक यांना मार्ग काढत व जीव मुठीत घेऊन प्रवास करीत जावे लागते। यात लहान मुले जीव धोक्यात टाकून शाळेत जात असतात। यामुळे खड्डा चुकवण्याच्या नादात या ठिकाणी बऱ्याचदा अपघात होऊन मोठा अनर्थ होऊ शकतो। या रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती, परंतु पाटीलवाडीसमोरील काही भाग दुरुस्ती करून त्या ठिकाणी नवीन रस्ता का बनवण्यात आला नाही असा सवाल नागरिक करीत आहेत। नगरपालिकेने सध्या या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी मुरूम टाकून तात्पुरता दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातून होत आहे।